नमस्कार. मी डॉक्टर अमित उर्फ आम्रपाली मोहिते. आपल्या सर्वांची सप्तरंगी आई. माझा जन्म 13 ताडीवाला रोड, मारुती मंदिर, पुणे या ठिकाणी झाला. घरामध्ये 18 दारिद्र्य आणि 2 बहिणीनंतरनं बायोलॉजिकल झालेला मुलगा म्हणजे मी. शरीराने जरी मी मुलगा होतो, तरी देखील मी मनाने स्त्रीच होते. लहानपणापासून घरामध्ये म्हणजे वडील कधी लक्ष देत नव्हते. घरामध्ये जेवण लागतंय किंवा म्हणजे काय शिक्षण कितवीला आहे, वह्या लागतात, पुस्तकं लागतात, काय म्हणजे शाळेत साहित्य लागत असेल, याकडे त्यांनी कधी लक्ष दिलंच नाही. कुटुंबाची सर्व जबाबदारी आई पार पाडत असे. आई काम करायची बंगल्यामध्ये. आई बंगल्यामध्ये काम करून आमच्या तिन्ही भावंडांचं ती पोषण करायची. आणि मी आय थिंक मी 5वी मध्ये असताना वडील दारूच्या व्यसनामुळं ते एक्सपायर झाले. त्यानंतर आईने सर्वस्व जबाबदारी स्वीकारली. आणि आपल्या भारतीय कुटुंबामध्ये म्हणजे महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये असं हे असतं की प्रथा आहे की जेव्हा वडील वारतात, एक्सपायर होतात, त्यानंतर घरातल्या मुलींचं लग्न 1 वर्षाच्या आतमध्ये करावं लागतं. मग त्यामुळं म्हणजे माझ्या जी मोठी बहीण होती, सर्वात मोठी बहीण, तर तिचं लग्न आमच्या सख्ख्या नात्यामध्ये आत्याच्या मुलासोबत जमवलं गेलं. सुरुवातीला त्यांनी पैशाची काय अपेक्षा हुंड्याची काय अपेक्षा केली नाही, पैशाची काय अपेक्षा केली नाही. पण जेव्हा लग्न झालं, तर ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी त्यांनी पैशाची अपेक्षा, हुंड्याची मागणी केली. आणि आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही. त्यामुळे ज्या दिवशी लग्न झालं त्या संध्याकाळी माझ्या बहिणीला आमच्या घरी परत पाठवण्यात आलं. मग बहिणीचे म्हणजे आता ताडीवाला रोड या परिसरामध्ये जिथे मी राहते आणि झोपडपट्टीमध्ये राहणं हे खूप वेदनादायक आणि त्रासदायक असतं. लोक खूप त्रास देतात. आणि ज्या घरामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला सोडलंय किंवा जिथे एक मुलीला नांदली गेली नाहीये, तिला घरी माहेरी परत पाठवले गेलंय, तर लोक तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. तर लोक खूप टोमणे वगैरे द्यायचे, लोक अपमान करायचे. त्यानंतर मी जेव्हा होतील लहानपणी प्रत्येक मुलाला त्यांचं बालपण अनुभवता येतं, पण मला माझं बालपण कधी अनुभवता आलंच नाही. मी माझ्या बायकीपणामुळं, मी माझ्यामध्ये जे स्त्रीत्व असल्यामुळं किंवा मी जे ते मला लोक म्हणजे हे करायचे, चिडवायचे, हिणवायचे. परत मुलंही मला चिडवायचे. त्यामुळं त्या भीतीपोटी मी कधी मुलांमध्ये खेळायला जात नसे. शाळेमध्ये पण नाही का, म्हणजे तिथंही मला असंच असायचं. शाळेत तर खूपच वेगळं म्हणजे परिस्थिती मला अनुभवायला लागायचं. शाळेत म्हणजे म्हणतात ना, बाथरूमला जाण्यापासून माझा संघर्ष असायचा की पाणी मी जास्त पेत नसायचे, कारण की लघवीला जावं लागू नये म्हणून. आणि जरी लघवीला आली तर ती दाबून धरायचे, त्यामुळे मला मुतखड्याचा त्रास झाला होता. मुलांच्या टॉयलेटमध्ये जायचं की मुलींच्या टॉयलेटमध्ये, तिथून पासून संघर्ष होता. आणि तिथं मला असं नाही का, जेव्हा अर्धी रिसेस असायची नाही का, अर्धी सुट्टी व्हायची जेवणाची, त्यावेळेस मी कधी लघवीला जायचे नाही, कारण की सगळे मुलं मुली असायचे. तर मी काय करायचे, तेव्हा तास असायचा सुरू, तेव्हाच मी नाही का लघवीला वगैरे जायचे, बाथरूमला वगैरे जायचे. तेव्हा पण कधी कधी मॅडम सोडायचे नाही. मग तेव्हा नाही का म्हणजे असंच लघवीला लहान बघा, तृतीयपंथी हे काय लगेच म्हणजे तुम्हाला कळकू येत नाही, हे तृतीयपंथी आहे. जेव्हा आपण किशोरवयीनमध्ये येतो, जेव्हा मुलांना वाटतं की मुलांचा कल मुलींकडे, मुलींचा कल मुलांकडे होतो, आणि तेव्हा आपल्याला वाटतं की तेव्हा म्हणजे ही फिलिंग्स येतात की तेव्हा मला कुठंतरी वाटलं की मी सगळ्यांपेक्षा कुठेतरी वेगळी आहे. आणि मुलांना जसं मुली आवडतात किंवा मुलींना मुलं आवडतात, मी मुलगा असून सुद्धा मला मुलंच का आवडतात. तर हा संघर्ष तिथून होता.
लहानपणी तुम्हालाही कळत नाही नव्हतं नाही, की असं का लहानपणी होतंय मला? लहानपणी मला असं आवडायचं की मुलींमध्ये खेळायला आवडायचं. मुलींसारखं कपडे घालावेसे वाटायचे, टिकली लावशी वाटायचे. परत भावली भावली नाही का खेळावीशी वाटायचं. परत आपलं हे खेळायचो आपण नाही का की जेवण बनवणं, हा हा, मुलींचेच भातुकलीचे खेळ हा, भातुकलीचे मुलींचे खेळ खेळ खेळायला आवडायचे. तर पण तेव्हा असं वाटलं नव्हतं की बाबा हे ह्याच्या पलीकडे पण काय असतं. काय असतं? पण जेव्हा मला मुलं चिडवू लागले की बाबा तू छक्का आहे, तू हे जड आहे, तू मुली बायनवाणीच वागतो, मग तेव्हा मनाला कुठंतरी वाईट वाटायचं. म्हणजे तर मला असं वाटायचं की हे मला असं का चिडवतात, मी वेगळी आहे का, माझ्यामध्ये काही कमीपणा आहे का. तेव्हा संघर्ष चालू झाला तुमच्या तेव्हापासून आतल्या माझा आत. संघर्ष चाल. तुम्ही विचार करा, संघर्ष त्याला म्हणता येईल की आपण जेव्हा दुसऱ्याशी संघर्ष करतो, हा तुमचा संघर्ष स्वतःशीच संघर्ष माझ्या चालू. स्वतःशीच संघर्ष होता. तुम्हालाच कळत नव्हतं की मलाही माझ्यासोबत कळ काय चाललंय. माझ्यासोबत कोणासोबत मन मोकळंही करता येत नव्हतं. मला कुणाशी मन मोकळंही करता येत नव्हतं. घरी मी सांगू तर कशी की बाबा मला हा मुलगा चिडवते, मला तो छक्का म्हणतोय. मग घरी सांगितलं तर आई वडील आई काय बोलेल किंवा त्यांचं रिएक्शन काय होईल. मग त्या आणि किंवा मला ते म्हणजे घरी सांगितलं आई मला ओरडेल, तू असं का वागतेस, त्यामुळे मुलं तुला चिडवत असतील असं मला म्हणतील. त्यामुळे मी थोडंसं त्यांना सांगणं टाळत होते. त्याच्यानंतर मी 8वी 9वीत असताना आई मला प्रत्येक वेळेस सांगायची की बाबा तू जर स्वतःला पुढे करायचं असेल, आपली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल तर तुला शिकावं लागेल. तर तू शिकल्या तर मग आपण आपली परिस्थिती बदलू. मग त्यामुळे मी लहानपणापासून एकच फोकस धरला होता की मला शिकायचंय. मग मी काय करायचे की जे पण लोक चिडवायचे, त्रास द्यायचे, अपमान करायचे, त्याच्याकडे मी दुर्लक्ष करायचे आणि माझा पूर्ण फोकस मी माझ्या शिक्षणाकडे ठेवला होता. त्यानंतर मी 10वीत असताना मग 10वीची बोर्डाची फीस भरायची होती आणि तेव्हा आईची तब्येत ठीक नव्हती, आई आजारी होती. तर ती फीस भरता आली, म्हणजे भरायची होती, तर ती फीस कशी भरू त्यामुळे नंतर मग मी रात्रीच्या वेळेस इथं सकाळ पेपर ची मालकीने होती अगोदर नाही का, क्वीन्स गार्डन आयनॉक्स सिनेमा हॉलच्या इथे त्यांचा खूप मोठा कुत्र्यांचं असं एक आश्रम होतं वाटतं तिथे. तर तिथं त्या ठिकाणी मी जाऊन त्यांना कुत्र्यांना नाही का जेवण देणं, त्याच्यानंतर त्यांचं नाही का घाण शिष्टा वगैरे सगळं काढायचं मी हे केलं. आणि त्यानंतर ते पैसे जमा करून मग मी माझी फीस भरली. 10वीची फीस भरली आणि त्याच्यानंतर 10वीच्या फीस भरून मी परीक्षांमध्ये मी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. तर हे करता करता 10वीच्या परीक्षा करता करता आईची तब्येत आणखी बिघडली. आई जिथं काम करत होती अशीच इथं वाडिया कॉलेज इथे केनॉट प्लेस म्हणून एक बिल्डिंग आहे, जे मॉल झाला होता नवीनच. तर त्या ठिकाणी आई कामाला होती, झाडू फरशीचं काम करायचे, बंगल्यात पण काम करायचे आणि तिथं पण काम करायचे. तर मग ते काम करता करता मग तिने काय केलं की तिची तब्येत ठीक नसल्यामुळे मला तिथं बोलवलं आणि तिने मला बोलवल्यानंतर मी तिथं साफसफाईचं काम केलं. ते काम केल्यानंतर मग असंच माझ्या आईचं माझं बोलणं चालू होतं. तर ते बोलणं एका साहेबांनी ऐकलं आणि त्यांनी मला म्हटलं की तू आमच्या इथं काम करशील का, तू खूप छान बोलतो, तर आमच्या इथं टेलिकॉलिंगचं असं काम आहे, तर ते तू करशील का. तर माझं कसं फोकस होता की मला शिकायचं होतं. तर मी पहिल्यांदा त्यांना म्हटलं की नाही, मी काम नाही करू शकत कारण की मला शिकायचंय. मी जेव्हा शाळेत जायचे तर शाळेमध्ये पण मला कधी टिफिन नसायचा, तर आई काय करायची, आई जिथं बंगल्यामध्ये कामाला होती तर तिथं तिला ते जेवण द्यायचे, एक चपाती आणि भाजी. तर ती चपाती भाजी घेऊन आई मला यायची आणि तेच खाऊन मी माझा पूर्ण दिवस काढायचे. इतर मुलं वेगवेगळे खाणं खायचे, म्हणजे कोणी चॉकलेट आणायचं, बिस्किट आणायचं, जाम बॅटर आणायचं. मलाही असं वाटायचं, मलाही खूप वाटायचं की मीही ते खावं. पण परिस्थिती मला माहित होती की माझी जी आई आहे ती इतकी संघर्ष करून आम्हाला वाढवत आहे आणि त्याच्यामध्ये मी तिच्याकडे वेगळा हट्ट करू शकत होते. तर ते बालमनाला कुठंतरी, ते बालमन कुठंतरी म्हणतात ना, एक मॅच्युअर झालं होतं. परिस्थिती माणसाला समजूतदार बनवतं. तर मी मनाला समजूत घालायची नाही. मला किती आवडायचं, मला लहानपणी दूध खूप आवडायचं, मला पिऊष वाटायचं, पण तेही मला कधी पिता आलं नाही. तर मी म्हणायचे नाही का, मनाला समजूत घालून मग मी जे आहे त्याच्यामध्ये समाधान राहण्याचा मी प्रयत्न करायचो. मग त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की नाही का 10वी नंतर मी जेव्हा 10वीचे पेपर झाल्यानंतर मी आईला मदत करण्यासाठी गेल्यानंतर त्या सरांनी मला जेव्हा जॉबला बोलवलं तेव्हा मी त्यांना नकार दिला होता. त्यानंतर 15-20 दिवसांनी आईची तब्येत खूप खराब झाली.
आईला काम व्हायला होत नव्हतं. मग त्यावेळेस मला जाणवलं की शिक्षण, या शिक्षणापेक्षा महत्वाचं आहे माझं जगणं. आणि हे दोन मुठभर पोट भरायसाठी एखाद्या स्त्रीला तिचे स्त्रीत्व पण धावणीला लावावं लागतं. एखाद्या व्यक्तीला वाईट कामही करावं लागतात. आणि कुठली गोष्ट चांगली आणि कुठली गोष्ट वाईट जेव्हा ही भूक लागते तेव्हा कळत नाही. मग तेव्हा मी म्हटलं की नाही, शिक्षणापेक्षा आता माझं आणि माझ्या घरच्यांचं जगणं खूप महत्वाचं आहे. तर ते जगायसाठी मला काम करणं गरजेचं आहे. मग मी त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हटलं की सर मला नाही का, म्हणजे तुम्ही मला विचारलं होतं बघा काम, तू काम करशील का, तर मी आता रेडी आहे काम करायला, तुम्ही मला काम देताल का. प्रत्येक माणसामध्ये एक अहंकार असतो. त्यावेळेस त्यांनी देखील, मी जेव्हा त्यांना नकार दिला त्या अहंकारापोटी त्यांनी मला पहिल्यांदा नाही म्हटले की आता आमच्याकडे कामं नाहीये. पण मी खूप विनवणी वगैरे केल्यानंतर त्यांनी मला कामावर ठेवून घेतलं. जिथं म्हणतात ना, माझं वय तेव्हा म्हणजे 18 वर्षाचे नव्हते, मी 15-15.5 वर्षाचे होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी एक वेगळं रजिस्टर ठेवलं होतं, वेगळं मस्टर. तिथं मी सिग्नेचर करायचे आणि 3,500 पगारावरती मी तिथं कामाला लागले. शिक्षण मग मी काय केलं माहितीये का, की शिक्षण मला शिकायचं तर होतं, कारण की मी माझ्या मनामध्ये फिक्स झालं होतं की आई मला प्रत्येक वेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गोष्ट सांगायची की बाबांनी कसं शाळेच्या बाहेर राहून शिक्षण घेतलं आणि ते देशाचे घटनापती झाले. त्यांनी देश घडवला. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. तर जर तुला तुझी परिस्थिती बदलायची असेल तर तुला शिक्षण शिकावंच लागेल. पण सायमल्टेनियसली मला जगणं पण गरजेचं होतं. मग मी जॉब पण करत होते ते, आणि शिक्षणाचं जे माझ्या मनामध्ये होतं की मला शिक्षण कंप्लीट करायचंय, ते वेड होतं, ते पॅशन होतं शिकायचंय म्हणून. मग मी काय केलं की ऍडमिशन घेतलं कॉलेजमध्ये. सरांना तिथं माझी परिस्थिती सांगितली, सर मी अशी आहे, माझ्या घरामध्ये खूप परिस्थिती बिकट आहे, मला नाही का असं काम करण्याशिवाय पर्याय नाहीये, तर मला तुम्ही अलाउड करताल का. तर त्यांनी मला परमिशन दिली. ते म्हणले की तुम्ही करू शकता नाही का. मग मी काय केलं की जॉब करता करता मी माझं शिक्षण चालू ठेवलं. पुढे मी BA झाले, MA झाले आणि माझं शिक्षण मी कंप्लीट करू लागले. कॉलेजेसमध्ये पण मला खूप प्रॉब्लेम झाला. जेव्हा मी तिथं कॉलेजेसमध्ये जायचे तर मुलं मला चिडवायचे, अपमान करायचे, बाईला म्हणायचे, कोणी छक्का म्हणायचा, कोणी पुढे चालले की पाठीमागून दगड मारायचे. या सगळ्या गोष्टींना मी कधी भीक घातलीच नाही. मला कारण की मला पुढे शिकायचं होतं, मला काहीतरी बनायचं होतं. त्या गोष्टींकडे पण मी दुर्लक्ष करायचे. मला खूप त्रास व्हायचा. वाटायचं की मी असं काम, लोक मला का त्रास देत आहेत. पण म्हणतात ना की कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही. तर मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत गेले आणि मी म्हटलं की नाही, हे लोकांकडे जर मी लक्ष देत राहिले तर मी माझं ध्येय आहे ते मी तिथं पूर्ण करू शकत नाही. मग मी म्हटलं की मी त्या सगळीकडे गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी माझ्याकडे शिक्षणाकडे फोकस केला. आणि शिक्षणाकडे फोकस करता करता मला म्हणतात ना, आभाळच फाटलंय तर त्याला थिगळे तर लावू कुठे. दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला. माझ्या मोठी जी बहीण आहे तिच्या डोक्यावर परिणाम झाला. ताडीवाला रोड सारख्या परिसरामध्ये राहून जेव्हा लोक तिला टोमणे मारत होते, तिला टॉन्टिंग वगैरे म्हणा किंवा नाही का, त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला. ती मेंटली डिसेबल झाली. मग ते एक दुःख माझ्या डोक्यावर होतं. मग तिच्या दवाखान्याचा खर्च, तिला सांभाळणं, तिला सावरणं, ते सगळं करता करता घरची जबाबदारी, मग शिक्षण, मग काम, या सगळ्या जबाबदाऱ्यांना मी स्वतःला बांधून घेतलं आणि कुठेही मागे पडलं. मी काय म्हणते की माझ्या आयुष्यामध्ये मला कधी बालपण अनुभवता आलं नाही. कधी मित्र मैत्रिणी म्हणजे प्रकार म्हणजे काही मला माहितच नव्हतं. कुणी माझ्याकडे मैत्रीसाठी आले म्हणजे कधी पाऊल उचललं नाही. कधी मैत्रीण मला म्हणजे का म्हणतात ना, आपण मैत्री करतो, तर कुणी माझ्याशी मैत्री पण केली नाही. आणि मीही माझ्या परिस्थितीमुळं आणि लक्षही दिलं नाही. कॉलेजची लाईफ मी कधी एन्जॉय केली नाही. मी फक्त एकच ध्येय ठेवलं होतं की मला शिकून कुठेतरी पुढे मोठं व्हायचंय. आणि ज्या ठिकाणी मी काम करत होते त्या ठिकाणी पण मी बेस्ट परफॉर्मर होते.
प्रत्येक महिन्यामध्ये मी बेस्ट टेलिकॉलर असायचे आणि ह्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती पुढे म्हणतात ना की पदोन्नती होते. तर परंतु माझा परफॉर्मन्स असून देखील फक्त माझ्या बायकीपणामुळं किंवा माझ्यामध्ये जे स्त्रीत्व आहे किंवा मी स्त्रियांसारखे वागते यामुळे मला त्यांनी प्रमोशन दिलं नाही. माझ्यापेक्षा कमी ज्यांचं जे टार्गेट व्हायचं किंवा ज्यांच्यामध्ये स्किल नाही एवढी नाही का, तर त्या लोकांना त्यांनी प्रमोट केलं. तरी देखील मी म्हटलं की नकारात्मक भावना येणं शक्यच नव्हतं, कारण की तिथं भूक होती ना. ही जी भूक आहे, ही भूक त्या नकारात्मक भावनांना, त्या अपमानाला म्हणा किंवा त्या सगळ्यांना म्हणजे पेक्षा मोठी होती. तेव्हा माझी जबाबदारी माझ्यासाठी मोठी होती. तेव्हा मी असं ठरवलं होतं की नाही का, माझी जबाबदारी किंवा मला असं वाटलं नाही की बाबा मला हा प्रमोशन देत नाहीये. तेव्हा माझ्यासाठी मला तो येणारा पैसा, त्याच्यामुळे माझं घर चालत होतं, ते माझ्यासाठी महत्वाचं होतं. तिथं माझा इगो म्हणा किंवा माझं स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट माझ्यासाठी महत्वाची नव्हती. तिथं महत्वाची होती माझ्या आमच्या घरच्यांची कुटुंबाची भूक भागवणं, माझी जबाबदारी भागवणं. मग त्यावेळेस मग मी तिथं दुर्लक्षित केलं. त्याच्यानंतर पुढच्या वेळेस पण तोच प्रकार झाला, पुढच्या वर्षी पण. तेव्हा पण दुसऱ्या लोकांना प्रमोट केलं. मग तेव्हा मी म्हटलं की असं का होतंय. तेव्हा कुठं तर वाटलं की असं. आणि ताडीवाला रोडमध्ये जेव्हा मी जे राहायचे त्या ठिकाणी लोक अनएज्युकेटेड होते, अशिक्षित होते. तर तिथं मला मुलं रोज चिडवायचे. मुलं मोठे माणसंही नाही का, जे माझे काका वडिलांच्या वयाचे, तेही मला चिडवायचे. तर मी जास्तीत जास्त वेळ माझ्या ऑफिसमध्ये व्यतीत करायचे की नाही का, चला त्या ठिकाणी लोक शिकलेले नाही, मग त्यामुळे ते लोक मला तसं चिडवत असतील तर मी जास्त वेळ माझ्या ऑफिसमध्ये घालवायचे. पण त्या ठिकाणी ऑफिसमध्ये मला असं वाटलं की हे शिकलेले लोक आहेत, ते मला समजून घेतील. पण तिथेही मला म्हणतात ना माझा निराशा झाली. तिथेही मला दुजाभाव भेटला. त्या ठिकाणीही फक्त माझा वापर झाला. मी एकदा असाच एक किस्सा झाला होता बंडीपूर मध्ये, ऑल इंडिया बेस्ट परफॉर्मर म्हणून माझं नाही का नाव आलं होतं पॅन इंडियामध्ये. आणि तिथं मला बेस्ट टेलिकॉलर म्हणून मला अवॉर्ड मिळणार होता. त्यामुळे मग काय केलं होतं की पुण्यातून आम्ही 5-6 जण, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आम्हाला तिथे घेऊन चालले होते. आणि आम्ही प्रवास करत होतो. आणि शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही जेव्हा चाललो होतो तर ट्रेन हळूहळू चालत होती आणि मला वॉशरूमला आली, तर मी टॉयलेटला गेले होते. तर टॉयलेटला गेल्यानंतर जस्ट मी तिथून टॉयलेटला येत असताना माझे जे सोबतचे जे माझे कलिग्स होते त्यांचं असं बोलणं चाललं होतं की अरे इस हिजड़े को यहाँ पे क्यों बिठा है, इस छक्के को यहाँ पे बिठा है तो अपने को अनकंफर्टेबल लग रहा है, इसको अगर तुम नहीं क्या इसको दूसरे डब्बे में बिठाओ, दूसरे बोगी में बिठाओ. तर मी तो शब्द ऐकला आणि तो शब्द त्या लोकांकडून ऐकला की ज्या लोकांसाठी मी म्हणतात कुणासाठी काय केलेली मदत म्हणा किंवा कुणासाठी काय केलं असेल ते बोलून दाखवणे. परंतु मला त्यावेळेस असं वाटलं की मी ह्या लोकांसाठी मी किती मदत केली. ह्यांच्या आडीनडीला मी धावून आले. कधी ह्यांच्या घरात जेवण असतं तर ते टिफिन मी आणायचे ह्यांच्यासाठी. ह्यांच्या घरच्यामध्ये एक त्या 4-5 लोकांमध्ये एक असा पण होता की त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो बाहेर गावचा होता. तिथं त्याचं कोणीच नव्हतं. तर त्यावेळेस मी त्याचं सगळं म्हणजे मेडिकल फॅसिलिटी ह्यासाठी त्याचं जेवण म्हणा किंवा त्याला म्हणजे नाही का आंघोळसाठी आंघोळ घालण्यापर्यंतच मी हे सगळं काम केलं होतं. तर एवढं सगळं काम करून सुद्धा, आणि अजून एक दुसरा जण होता, त्याची आई जेव्हा आजारी होती तर तिचं पॅड बदलण्यापासून त्याचं आंघोळ घालण्यापर्यंत सगळं मी केलं. आणि तेच व्यक्ती माझ्याबद्दल असं म्हणतात की इस हिजड़े को यहाँ पे क्यों बिठा. म्हणजे फक्त माझ्या बायकीपणामुळं, आणि मी एक स्वतःला स्त्री समजते, त्या स्त्रीपणामुळे हे लोक मला असं वागणूक देत आहेत का. तर तेव्हा मला खरंच तुटल्यासारखं वाटलं की मी नाही, म्हणजे आपण खरंच काहीतरी कमी आहोत. त्यावेळेस असं खूप न्यूनगंडता मनामध्ये आली होती, खूप कमीपणा वाटत होता. नंतर ना मग मी म्हणलं की मग मी डिप्रेशन, त्या चालू ट्रेन मधून मी उडी मारली. उडी मारली. मी म्हणलं की नको, मला नाही जायचं तिथं. नाही जगायचं नाही. तेव्हा ऍक्च्युली कसं ट्रेन शिवाजीनगर पण हळूहळू चालत होती ना, तर मी तिथून हे ट्रेन मधून उडी मारली. मी नाही देत परफॉर्मन्स ते घ्यायसाठी. मी घरी आले. त्याच्यानंतर मी सुसाईड अटेम्प्ट केला. मी फाशी घेण्याचा प्रयत्न केला. एवढं डिप्रेशन मध्ये गेले होते. आणि ते लोक जे माझ्यासाठी ज्यांना मी आपलं मानलं होतं, पण मी त्यांच्यासाठी काहीच नव्हते, कुठेही नव्हते. फक्त एक म्हणतात स्वार्थापोटी
की काहीतरी चांगलेपणाचा तुमचा फक्त यूज यूज घेतला करून घेतला त्या लोकांनी. तर मी सुसाईड करण्याचा अटेम्प्ट केला, फाशी घेण्याचा प्रयत्न केला. तिथून मी वाचले गेले. मी स्वतःला बंद केलं होतं 2-3 दिवस. मी जेवण केलं नाही. मग नंतर म्हणजे स्वतःशी संघर्ष करत राहिले की का असं घडतंय, का काय असं करायला घडतं, म्हणजे पाहिजे? का लोक मला असं करतं, हा. वागणूक देतात. मी सगळ्यांसाठी मी कुणालाही मी उलट त्यांची सगळ्यांची मनं जपत आले. मी सर्वांना, त्यांनी मला नाही का म्हणजे आपलं म्हणावं म्हणून मी त्यांच्यासाठी एवढं करतेय. मी At least माणुसकीच्या नात्याने पण कोणी हे केलं नाही तुम्हाला. कोणीच नाही केलं मला नाही का. मग नंतर मी म्हणलं की मग माझी एक मैत्रीण होती, तिने मला समजवलं की नाही, तू असं का करतेस, तू स्वतःच जीव देण्याचा प्रयत्न करते आणि तुझी बहीण तुझ्याकडे अवलंबून, तुझी 2 बहिणी आहेत, आई आहे, त्यांचं काय होणार. मग नंतर ना मी स्वतःला सावरलं. त्यानंतर ना मग मी त्या डिप्रेशन मधून बाहेर आले. त्यानंतर ना 1-1.5 वर्ष तसा स्ट्रगल झाला. दिशा मिळाली. अजून त्याच्यानंतर अजून एक इन्सिडेंट झाला. प्रत्येक वयात येणाऱ्या युवा व्यक्तीला एक जोडीदार असावा असं वाटतं. तर मलाही असं वाटलं की माझाही एक साथीदार असावा, मलाही एक केअर करणारा कोणीतरी असावा, मलाही प्रेम करणारा कोणीतरी असावा. मग एकासोबत माझं प्रेम प्रकरण होतं. त्याच्यासोबत त्याला मी माझ्या म्हणतात ना, तो मला कशासाठी म्हणजे काय म्हणत असेल, पण मी त्याला माझं सर्वस्व मानत होते. मी त्याला आयुष्याचा प्रेम करत होता. मी मनापासून त्याला प्रेम करत होते. मला त्याला आयुष्याचा एक भाग समजत होते. आणि त्याला हवं नको म्हणा किंवा त्याला पैशानी मदत म्हणा की सगळं सगळं एक एक मुलगी आहे, एखाद्या मुलावरती जितकं जीव लावते, एक आपल्या प्रियकरावरती किंवा आपल्या प्रियकर म्हणण्यापेक्षा एक जीवनाचा साथीदार. जीवनाचा साथीदार. हा, तर त्या हिशोबाने मी त्याच्याकडे बघत होते. मी पूर्ण अपेक्षा होती की मला म्हणजे मला जीव लावेल, मला केअर करेल. मग नंतर त्यांनी मला डायरेक्टली, जेव्हा त्याला म्हटलं की मला असं असं नाही का, म्हणजे आपण सोबत राहूया किंवा आपण नाही का असं, जरी तुम्हाला नाही का मी तुला लग्न करायला अडवणार नाही, मी तुला कुठल्या गोष्टीला अडवणार, फक्त एवढंच आहे की तुम्हाला आयुष्यभर साथ दे. मला तुझे काही पैसे नको, मला तुझं काहीच नको, फक्त एवढंच आहे की मला म्हणजे नाही का माझं केअर करणं किंवा मला आपलं म्हणून कोणीतरी समजणारा तू हवा आहे. पण त्यानंतर त्यांनी म्हटलं की मला डायरेक्ट त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की तू जर एखादी स्त्री असली असती तर मी तुझ्या संग लग्न देखील केलं असतं, पण तू एक हिजडा आहेस आणि रिलेशनसाठी ठीक आहे, सेक्शुअल रिलेशनसाठी ठीक आहे, पण मी तुझ्यासाठी सोबत आयुष्य नाही घालू शकत, साथ नाही देऊ शकत. आणि आपण मला असं म्हटलं की नाही का, आपण नाही का सेक्शुअल रिलेशनसाठी तर ठीक आहे, पण असं सोबत मी तुझ्या सोबत नाही का असं नाही राहू शकत. आणि आपलं जर नातं आहे ते आपण 4 चौघामध्ये पण ओपन नाही होऊ शकत, कारण की लोक मला नावं ठेवतील की तू एका हिजड्यांसोबत राहतो. तेव्हा मी मनातल्या मनात विचार केला, तुला हिजड्यांचा दिलेला पैसा चालतो, हिजड्यांसोबत सेक्शुअल रिलेशन ठेवणं 4 भिंतीमध्ये वासना समोरणं पण तुला चालतं, पण तेच नातं जगासमोर तुला स्वीकारणं तुला चालत नाही. मग त्यानंतर मी खूप डिप्रेशन मध्ये गेले. मी म्हणजे एकतर म्हणजे मला कळूच चुकलं नाही की मी ज्यांना ज्यांना मी जीव लावते ते लोक माझ्यासोबत असं का वागतात. मला तेव्हा असं वाटलं की माझं आयुष्यच नकोय. मी पुन्हा एक म्हणजे सुसाईड अटेम्प्ट केला. मी आपलं येरवडा ब्रिज आहे त्या ठिकाणी तिथून उडी मारण्याचा प्रयत्न केला पुलावरून. पण म्हणतात ना, जेव्हा उडी मारायला गेले तिथं ती खोली बघून माझ्याकडून ते धाडस झालं नाही. तिथून मी वापस आले. त्यानंतर वापस पुन्हा ते डिप्रेशन, त्याच गोष्टी. इतकंच नव्हे तर मी आय थिंक मी नाही का 7-8 दिवस जेवले नव्हते. आणि काय खात असेल काय पित असेल मला त्याचं होश पण नव्हतं नाही का. आणि घरचे मला आई म्हणत होती काय झालं, बहीण विचारत होत्या काय झालं नाही का. त्यांना सांगू तर काय, आणि सांगण्यासारखी मनस्थिती पण माझी नव्हती. तुम्ही विचार करा की प्रेमभंग आणि त्याच्यामध्ये एखाद्या हिजड्याचं प्रेमभंग म्हटलं तर ते खूप वेगळं. कारण की मी म्हणजे लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतात. आणि मी प्रत्येकाला जीव लावत होते. माझं फक्त एवढंच होतं की मला कोणीतरी जीव लावणार म्हणजे आयुष्यामध्ये भेटलंच नाही. मग नंतर ना मग मी कित्येक वेळा बाथरूम पण माझ्या नाही का म्हणजे पॅन्टीज झाले. म्हणजे इतके डिप्रेशन मध्ये होते मी की मला बाथरूमला जायची पण शुद्ध राहते म्हणजे भान राहत नव्हतं. मग त्याच्यानंतर पण मग नंतर ना माझी मैत्रीण होती श्रीदेवी नावाची,
ती नंतर एक दिवशी मला भेटायला आली. मग नंतर तिने मला समजवलं. त्यानंतर पण मी समजण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यानंतर 2-3 दिवसानंतर ती पुन्हा आली. मला नंतर बाहेर घेऊन गेली. अक्षरशः माझ्या पॅन्टीचा त्या दिवशी वास येत होता. तिने मला कपडे वापस अंघोळ वगैरे घालायला लावली. मी अंघोळ वगैरे केली. मग नंतर बाहेर गेले. कित्येक दिवस मी अंघोळ नव्हती केली. मग बाहेर गेल्यानंतर तिने मला वापस परिस्थिती दाखवली, की अशी परिस्थिती, हे लोक बघ कसे जगतात, ते कसं तिने मला प्रत्येकांचे नाना प्रकारचे उदाहरण दिले. त्यानंतर मग कुठं माझ्या मनातून म्हणजे ते प्रेमभंग म्हणतात, तू तरी खिजड आहे, लोक मुलींना पण सोडून देतात. हा, मग तू विचार कर ते कसे जगत असते. आणि तुझ्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष हे दोन्ही आहेत. तू हातबळ होऊ शकते, तर तुला बळ पण तुला स्वतःच आणायचंय. तू स्वतःला जर जगायचं असेल, स्वतःला हिंमत द्यायची असेल, तर तुला सावरावं लागेल. आणि दुसऱ्यांसाठी जग, घरच्यांसाठी जग. इथं लोक राजाला बिन पाठीमागे नावं ठेवतात, तर तू देवाला पण सोडत नाही. लोक देवालाही सोडत नाही. तर तुला स्वतःला काहीतरी घडवायचंय. आणि तुझं आयुष्य एवढं छोटं कसं समजतेस? आयुष्य खूप मोठं आहे. आणि हे जीणं, हे आयुष्य सगळ्यांना मिळत नाही. हे आयुष्याचं सार्थक कर. मग तिथून नंतर मी विचार केला, नाही, हे जगणं असं जगायचं नाही. तर जगायचं असं क्षणातच मारायचं असेल तर का चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये एक कशाला सुगंध. struggle केला असं हं. आयुष्यात? मग मी तिथून मग माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. तिथून ही आम्रपाली घडली. तिथून ही आम्रपाली एक सप्तरंगी आई बनली. तिथून मग मी समाजसेवाला चालू केलं, सुरुवात केली. समाजसेवा तर अगोदरपासून होतं, पण तिथून म्हणलं की नाही, मला तुमच्या आयुष्याला ज्या नाही चांगलं. समाजाने मला लाथाडलं, मला स्वतःपासून वेगळं केलं, ज्या समाजाने मला स्वतःपासून नाही का म्हणजे नेहमी अपमान केला, त्या समाजासाठी काहीतरी असे पण दुबळे घटक आहेत किंवा वंचित आहेत, त्यांच्यासाठी जगायचंय. आणि ही वेदना असते. ती वेदना ठराविक तृतीयपंथी म्हणा, किंवा स्त्री म्हणा, किंवा पुरुष म्हणा, किंवा बालक म्हणा, किंवा एखाद्या जातीपुरती मर्यादित नाही. ती वेदना असते. तर ह्या वेदनांवरती मलम बनण्याचं काम करण्याचं प्रयत्न केला. आणि मी म्हटले की अशा माझ्यासारख्या आयुष्यामध्ये संघर्ष करणारे खूप सारे लोक असतील. सगळ्या संघर्ष करणाऱ्या लोकांना माझ्या श्रीदेवी सारखी माझी जी मैत्रीण आहे, तिच्यासारखी म्हणजे म्हणतात ना, दिशा देणारे भेटतीलच असे नाही. तर मला मग ही आम्रपालीला अशी घडवायची की ही आम्रपाली ह्या सर्व लोकांना आधार देऊ शकेल. आज लोक म्हणतात की तृतीयपंथी आई बनू शकत नाही, पण मी स्वतःला आई समजते. जरी लेकराला जन्म देता आला नसला तरीही, आई एका जरी मुलाची होऊ शकते. तुम्ही तर कितीतरी शेकडो मुली अगदी गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरीही ही जी दाढी मिशीवाली जी बाई आहे ती आता शेकडो लेकरांची आई झालेली आहे. आणि मग मी विचार केला की मला मग असे जे लोक आहेत त्या लेकरांसाठी जगायचंय. मग मी तिथून माझी सुरुवात केली. मग मी फुटपाथ शाळा चालू केल्या. आज मी समाजामध्ये, आज आपण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये परजिल्हा, परगाव, परदेशातून लोक इथं शिक्षणासाठी येतात. इथं अत्याधुनिक सुसज्ज कम्प्युटर लॅब आहेत, एवढे मोठमोठ्या इमारती आहेत. त्या ठिकाणी मुलं शिक्षण घेतात. पण समाजामध्ये जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो, जेव्हा प्रवास करतो, तेव्हा सिग्नलमध्ये तुम्हाला असे काही मुलं पण दिसतील की जे भिक्षा मागतात, भीक मागतात. शिक्षणाची इच्छा असेल, शिक्षण घेऊशी पण वाटत असेल त्यांना, पण परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही. तर या मुलांना शिक्षण देण्यासाठी मग मी फुटपाथ शाळा चालू केल्या. जर हे मागणारे हात, जर देणारे हात घडवायचे असेल तर शिक्षण एकमेव पर्याय आहे. आणि या शिक्षणामुळे हे लोक त्यांची परिस्थिती बदलू शकतील. आणि आज हे फुटपाथवरती जे आयुष्य जगतात ते जगणार नाही, त्यांचं आयुष्य पण चांगलं इतरांसारखं चांगलं आयुष्य ते जगू शकतील. मग त्यासाठी मी फुटपाथ शाळा चालू केल्यात. आज पुण्यामध्ये 6 ठिकाणी मी फुटपाथ शाळा चालवत आहे. जे मुलं मी पहिल्यांदा काय करते, मुलांच्या आई-वडिलांचं काउन्सिलिंग करते. जर त्यांचे आई वडील रेडी असतात मग आपण त्या मुलांना निवासी शाळेमध्ये टाकतो. जर ते निवासी शाळेमध्ये त्यांचे पॅरेंट्स रेडी नसतील मग आपण त्यांना काय करतो की बाबा तुमची मुलं संध्याकाळी तुमच्या घरी येतील,
मग त्यांना गव्हर्नमेंट शासकीय शाळेमध्ये आपण ऍडमिशन करू, दिवसभर ते शाळेत राहतील, संध्याकाळी तुमच्याकडे. जर तिथेही ते मुलं रेडी नसतील, त्यांचे पॅरेंट्स पालक रेडी नसतील, मग आपण त्यांना फुटपाथ शाळेमध्ये शिकवत असतो. म्हणजे हे मुलं शाळेत जाऊ शकत नसेल तर शाळाच आपण यांच्यापाशी आणलेली आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लहानपणी मला दूध खूप आवडायचं, पण मी परिस्थितीमुळे कधीच मला पिता आलं नाही. तर मी म्हणले की ज्या ज्या गोष्टी मी करू शकले नाही, तर आता मी सक्षम आहे, तर माझ्यासमोर ज्या लोकांना ते मिळू शकत नाही त्यांना मिळवून देण्याचं काम मी करेन. तर असेच मुलं जे फुटपाथवरती ज्यांना जे आयुष्य जगतात, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांना दूध पिण्याची इच्छा असेल किंवा परिस्थितीमध्ये ते पिऊ शकत नाही, तर त्या मुलांना माझं रोजचं 50 लिटर दूध असतं. आणि हे तुम्ही स्वतःच्या कमाईवर करता. हो. त्याच प्रकारे ससून रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये बाहेर गावाहून लोक असं उपचार घेण्यासाठी येतात, तर त्या नातेवाईकांचे लोकांचे हाल होऊ नये, तर त्यासाठी माझं तिथं अन्नछत्र असतं. तिथे लोकांना माझं शनिवार रविवार रोजचं जेवण असतं तिथे. त्याच प्रकारे महिला, आज आपण बनतो की मासिक पाळी. मासिक पाळी ही निसर्गाने एखाद्या स्त्रीला आई बनण्यासाठी दिलेले एक वरदान आहे. पण लोकांमध्ये मासिक पाळीविषयी खूप भ्रम आहेत, गैरसमज आहे. ते गैरसमज दूर करण्याचा, त्याच्याबद्दल प्रबोधन करण्याचं काम मी करते. ज्या महिला अगदी ज्या महिला सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही, त्यांना सॅनिटरी पॅड देण्याचं काम मी करते. फ्रीमध्ये आपण सॅनिटरी पॅड देत असतो. त्याच प्रकारे आपण काय करतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो. मासिक पाळीच्या वेळेस कुठल्या काळजी घ्यायची, प्रिकॉशन काय घ्यायचे हे त्यांना सांगत असतो. त्याच प्रकारे मी तृतीयपंथी देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी मी काम करते. जसं की त्यांना मेडिकल सुविधा असेल, त्यांना रोजगाराची सुविधा असेल, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत वगैरे, जे देह विक्री करणाऱ्या महिलांच्या, तर ते मी करत असते. त्याच प्रकारे दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांना कुबड्या, व्हीलचेअर असेल, कृत्रिम अवयव हातपाय वगैरे बसून देण्याचं मी काम करते. त्याच प्रकारे आपण काय करतो, त्यांना रोजगार, सरकारी जे पेन्शन्स असतात, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करते. त्याचबरोबर म्हणजे आता आपण बघतो की व्यसन हे भारताच्या तरुण पिढीला लागलेलं एक म्हणजे एक कीड आहे. तर ह्या व्यसनापासून मुलांना परावृत्त कसं करायचं, आपण प्रबोधन करत असतो, आपण काउन्सिलिंग करत असतो मुलांचं, पॅरेंट्सचं काउन्सिलिंग, पालकांनी मुलांचं कसं वर्तन करायचं. त्याच्यानंतर जर एखादा मुलगा नाही का ऍडिक्टेड असेल, तर त्याला आपण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती करत असतो. आज लोक काय म्हणतात की तृतीयपंथी कामं करत नाहीत, ते भिक्षाच मागतात. परंतु आतापर्यंत मी 137 लोकांना व्यवसाय टाकून दिलेले आहेत. जे परजिल्ह्यातून लोक आलेले आहेत त्यांना व्यवसाय टाकून दिलेले आहेत. कुणाला हातगाड्या दिल्या आहेत, कुणाला पाल्या काय म्हणतात आपलं भाजीपाला विक्रीचा व्यवसाय लावून दिला आहे, कुणाला चहाची टपरी लावून दिलेली आहे. जसा ज्याला कॅपेबल असेल, की जसा ज्याला जी करण्याची इच्छा असेल, त्यानुसार आपण त्यांना व्यवसाय टाकून दिले. मी आतापर्यंत 137 मुलांची शाळेची फीस भरले. लोकांना तृतीयपंथींची वाजलेली टाळी किरकश वाटते, कानाला नकोशी वाटते, पण ह्या टाळीच्या जोरावरतीच मी आतापर्यंत 137 मुलांची शाळेची फीस भरलेत. रस्त्यावरती, सिग्नलवरती पैसे मागून, दुकानं मागून मी हे मुलांच्या शाळेची फीस भरलेले आहेत. त्याच प्रकारे आपण हे बघतो की स्टे डॉग स्टे कॅट, माणसांसाठी सगळेजण काम करतात. माणसं बोलून दाखवू शकतात, त्यांच्या वेदना सांगू शकतात, पण हे मुख्य प्राण्यांचं काय, त्यांच्या डोळ्यातली भावना बघून त्यांना हवं नकोसं जे ओळखू शकतील, तर त्याला खरा माणूस म्हणून मी समजेल. तर त्या स्टे डॉग स्टे कॅट्सला फिडिंगचं काम असेल, त्यांना हिट अँड रन केसेस, त्यांना औषधोपचार वगैरे मिळवून देण्याचं काम मी करते. त्यांना अपघात झाला, त्यांना मेडिकल फॅसिलिटीज वगैरे देण्याचं मी काम करते. मी हे सगळं मी एकटेच करते. त्याच्यामध्ये काही लोक आहेत जे समाजातील काही लोक मला मदतही करतात, पण हे सगळं जे गोष्टी आहे मी माझ्या फक्त टाळीच्या जोरावर करते. आजपर्यंत तृतीयपंथी लोकांना वाटतं की तृतीयपंथी फक्त मागतात, ते असेच असतात, ते कुठल्याही लोकांना म्हणे का चुकीचं आहे. छोट्या लोकांमुळे संख्येमुळे सगळ्याच म्हणजे तृतीयपंथींना त्यांनी चुकीचं धरतात. अगदी आजपर्यंत लोकांनी आमचे लाली लिपस्टिक लावलेले, भडक मेकअप केलेले चेहरे पाहिलेत, पण हे लाली लिपस्टिक लावलेले चेहरे, भडक मेकअप केलेले चेहऱ्यामागं किती दुःख आहे, किती वेदना आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न कुणी केलाच नाही. तर ह्या दृष्टिकोनातून मी काम करत आहे. आज
मी शेकडो लेकरांची आई झालेली आहे. जरी निसर्गाने माझ्या आई बनण्याचा अधिकार, हक्क माझ्याकडून हिरावून घेतला जरी असेल, मला देवकी बनता जरी आलं नसेल, तरी यशोदा बनून मी ह्या शेकडो लेकरांचा सांभाळ करत आहे. आज जेव्हा मी शाळेत जेव्हा मुलांना शिकवायला जायचे, त्यावेळेस मला लोक माझ्याकडे मुलांना शिकायला पाठवत नसायचे. त्यांचे आई वडील, त्यांना काय वाटायचं की जर आम्ही ह्या मुलांना त्याच्याकडे पाठवलं तर तुमच्यासारखेच बनवतो. हे हे त्याच्यासारखंच बनवून टाकेल, त्याला हिजडा बनेल आमचा मुलगा, किंवा हे जादूटोणा करेल. तर त्यामुळे लोक माझ्याकडे पाठवायचे नाही. मग तेव्हा मी खूप स्ट्रगल केला, लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांना खाऊ देणं, त्यांना वेगळ्या गोष्टी देणं, अशा वेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून वेगवेगळे उपाय करून मी त्या मुलांना शाळेत आणत असे. आता तेच लोक, मी जेव्हा एक दिवस जरी गेले नाही तर ते लोक माझी वाट बघतात की आई आली नाही अजून. मला कुठेही कुणीही तिथं म्हणजे असं बोलत नाही. मला सगळे लेकरांपासून मोठ्यांपासून आई आई म्हणून बोलतात. आणि ते आई शब्द मला म्हणजे खूप भारावून जातं की तुमच्या सगळ्या दुःखांवर ते एक पांघरून आहे. पाहुणे. मी त्या देवाला पण म्हणते की देवा बघ, तुम्ही मला नाही का आई नाही बनवलं, एक नाही, दोन नाही, तीन नाही, मी शेकडो लेकरांची आई मला बनण्याचा मान हे मुलांनी दिलेला आहे. आणि तो मान तू कधीच हिरून घेऊ शकत नाही, जरी तुम्ही माझा आई बनण्याचा अधिकार जरी घेतला असेल. गर्भाशय नाही दिलं, पण हे सन्मान तू माझ्याकडून हिरून नाही घेऊ शकत. आणि जेव्हा मी म्हणजे फुटपाथ शाळेत जेव्हा मी शिकवायला जायचे, तर लोक मला ओळखू नये, लोक मला चिडवू नये. तिथं वेगवेगळे दारू पिलेले व्यसनाचे लोक असायचे. तर तिथं मी काय करायचे, थोडंसं काळं फाउंडेशन वगैरे घेऊन असं तोंडाला मेकअप करून असं जायचे की लोकांनी मला बघू नये. मी तिथं कुठलंही मेकअप असे सगळं काढून बिडून लिपस्टिक काहीच लावत नसायचे, असे सहज जायचे. म्हणजे लोक मला ओळखू नये की बाबा ही तृतीयपंथी आहे. तरी म्हणतात ना, चालण्याने तर लोक ओळखायचे, पण तरी देखील एक विद्रूप चेहरा तिथं म्हणजे लोकांना दिसायला पाहिजे. तशी मी खूप सुंदर नाहीये, पण तरी देखील लोकांना अजूक की बाबा, जिथं लोकांना 7 महिन्याचं बाळ लेकरू कळत नाही, 70 वर्षाची म्हातारी समजत नाही, तर माझ्यासारखं हिजडा म्हणलं तर पब्लिक प्रॉपर्टीज. मग तिथं ते लोक मला चिडवू नये, लोक मला काही त्रास देऊ नये. मग त्यासाठी मी मेकअप करून तिथं जायचे की काळाचा चेहरा घेऊन, असं नाही का, म्हणजे विद्रूप चेहरा, एकदम काही मेकअप नाही, काही नाही, असं नॉर्मली. पण नंतर मी म्हटलं की नाही, मी जशी आहे त्यांनी तसं मला स्वीकारावं. आणि ह्या लोकांना घाबरून मी किती दिवस राहणार? मला हे लोकांना आज न उद्या तर फेस करावंच लागेल. मग मी स्वतःला म्हणजे वापस मी माझ्या स्वतःला स्वीकारलं, जशी आहे तशी मी जाऊ लागलेले. आज तुम्ही विचार करा की मी जे कार्य करतेय, मला कुठं राजकारणामध्ये यायचं नाहीये, मला कुठं प्रसिद्धीही पाहिजे नाहीये, मला कुठलं लोकांनी मोठं पद द्यावं किंवा मला डोक्यावर मिरवावं हे माझी अपेक्षा नाहीये. आज मी जे काम करते, तुम्ही फेसबुक म्हणा किंवा कुठेही म्हणा, तुम्ही बघताल तर मी प्रत्येकांचे जे लोकांना मदत करते त्यांच्या चेहऱ्यावर एक सिंबल असतं. कुणाच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्याचं भांडवल बनवणं मला पटत नाही. आणि मला आज आपण बघतो की जिकडे तिकडे लोक संस्था म्हणा किंवा काही म्हणजे सगळेच नाही, काही लोक सर्रास संस्था बनवतात. आपण बघतो की लोक म्हणतात ना, जसं चौकात मंडळ, तसं चौकात आता वेगवेगळ्या संस्था झाल्यात. तर सगळ्याच संस्था तसे नाहीत, पण काही संस्थांचा उद्देश असतो की पैसे कमवण्याचा. तर माझा उद्देश तसा नाही की मला काही लेकरं होणार नाहीये आणि मला लेकरं होऊन की बाबा मला त्यांच्या पिढ्यांसाठी मला काही पैसा कमवायचा नाही. जे समाजासाठी आहे ते समाजासाठी द्यायचंय. आज मी जॉब करतेय, जॉब करून माझा उदरनिर्वाह चालतो. त्याच्याने माझ्या घरच्यांचा खर्च, माझं राशन माझं दिन नाही का म्हणतात ना, हे सगळं करून तुम्ही तुमचं मी ते करून बाकीच्या ज्या गोष्टीतून, जसं की माझे 2 कार आहेत जे रेंटेड आहेत कॉल सेंटरला, की माझे 2 स्नॅक सेंटर, त्या सर्व पैसा जो आहे त्याच्यानी आणि बाकी जे मी मागते त्याच्यानी मी हे सोशल समाजसेवा करते. आणि तिथे मी जॉब करते, जॉबनी माझा घर खर्च चालतो. तर समाजाकडून पण तुम्हाला मी म्हणेन की बघा, मदत जर मी जे म्हणतात ना, जेव्हा जंगलात आग लागते ती बघायची भूमिका न हे करता एक चिमणी बनवून ती आग विझवण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. तर माझ्या प्रयत्नामध्ये आपल्या सर्वांची मदतीची म्हणा, साथीची गरज आहे. मी म्हणत नाही की मला म्हणजे खूप मदत करा, पण तुमच्या परीने जेव्हा पण समाजातील काही लोकांनी म्हणा किंवा जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी थोडीफार मदत केली, तर ती मदत एक योग्य व्यक्तींकडे
गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन. आणि जर आपण मदत देखील करू शकत नसेल तरी पाय खेचण्याचं काम करू नका. फक्त मी एवढे म्हणेन. आणि मी माणूस आहे, मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. मी तुमच्याकडून पैशाची अपेक्षा करत नाही, मी तुमच्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. मी फक्त हे की मला समाजाचा एक घटक आणि समाजाचा एक भाग म्हणून स्वीकारा. आणि मी भारताचा नागरिक आहे. स्त्री आणि पुरुषाला आहे ती बरोबर. आणि मी स्वतःला एक स्त्री समजते. एक स्त्री म्हणजे एक विशेष स्त्री. विशेष स्त्री म्हणजे का, की मी निसर्गतः स्त्री नाहीये. निसर्गतः स्त्री नसतानाही, जन्मतः स्त्री नसतानाही नशिबाशी लढून, निसर्गाशी लढून, समाजाशी लढून, कुटुंबाशी लढून, किंबहुना स्वतःशी संघर्ष करून, संघर्षातून मी बनलेली स्त्री आहे. तर मी जर स्वतःला एक स्त्री समजत असेल तर मलाही स्त्रीचाही मान द्या. आज जेव्हा मी म्हणतात ना की मी ज्या ज्या गोष्टी फेस केल्या लहानपणापासून, की जे लोक मला माझं बालपण अनुभवता आलं नाही, मला माझं मित्रमैत्रिणी मला कधी बनले नाही, मला 4 लोकांमध्ये कुणी आपलं समजलं नाही, मला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून नेहमी वेगळं राहावं लागलं. तर असं राहणं माझ्या ज्या पुढच्या बहिणी आहेत तर त्यांना तसं भोगावं लागू नये. तर त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना स्वीकारा. प्रत्येक आम्रपाली जी आहे ती कणखर नसेल, ती कणखर असेलच अशी नाही. काही काही कमकुवत असतात, काही काही हातबळ असतात, काही कमजोर असतात. आज ही आम्रपाली आहे ती खंबीर होती म्हणून ती स्वतः सगळं समाजाशी संघर्ष करून, सगळ्याशी संघर्ष करून थांबली आहे. हो, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजासाठी काहीतरी देण्याची ती एक कुवत ठेवत आहे. पण सगळ्याच माझ्या बहिणी असं नसतील, तर माझ्या बहिणींना असं फेस करू नये. आणि माझ्या ज्या बहिणी आता घरच्यांपासून दूर राहतात का, की समाज त्यांना नावं, त्यांच्या घरच्यांना नावं ठेवतील, त्यांना नावं ठेवतील, तर त्यामुळे आम्हाला आमच्या आईवडिलांपासून दूर राहावं लागतं. तर जर तुम्ही आम्हाला स्वीकारलं तर आम्हाला आमच्या आईवडिलांपासून दूर राहावं लागणार नाही. आणि आम्हालाही देखील तुमच्यासारखं एक नॉर्मल आयुष्य जगता येईल. आणि ते आयुष्य किती सुंदर असतं ते मला खरंच अनुभवायचं होतं, पण ते मला अजूनपर्यंत म्हणजे म्हणतात ना अनुभवता आलं नाही. आणि मला खरंच अनुभवण्याची म्हणजे काय म्हणतात एक आशा आहे. मी असं म्हणजे आशा करते की मला ते अनुभवता येईल का. मी आपल्याकडून फक्त हे म्हणजे विनंती करते की किंवा एक आस धरते की मला ते आयुष्य मला पुन्हा जगायचंय आणि ते जगण्यामध्ये तुम्ही मला मदत करताल का, हीच आपल्याकडून अपेक्षा आहे. आज गाथा संघर्षाची चॅनलद्वारे मी समाजाला एक संदेश देऊ इच्छिते. जो बी लिंगभेद, जातीभेद, मतभेद किंवा हा जो भेद आहे तो ठेवू नये, समानता ठेवा, सर्वांना समान लेखा, सर्वांना जगण्याचा अधिकार द्या. आणि शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि आज मी जीही तुमच्यासमोर उभी आहे ते फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावरती. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जो मला समानतेचा अधिकार दिलाय, शिक्षणाचा अधिकार दिलाय, त्या शिक्षणाच्या अधिकाराच्या जोरावरती आज मी तुमच्यासोबत बोलू शकते. आणि तर मी म्हणेन की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. जर आजची आपली जी परिस्थिती बदलायची असेल तर ती शिक्षणाच्या जोरावरती आपण बदलू शकतो. आज मी शिकले त्यामुळं मी आज सर्वांना शिकू शकत आहे. तर आपण सर्वांनी शिक्षणाची कास धरा. आणि मी जी समाजसेवा करत आहे किंवा मी लोकांची लोकसेवा जी करत आहे त्या लोकसेवेमध्ये पण आपण देखील सहभागी व्हा, आपला थोडासा हातभार लावा त्याच्यामध्ये. आणि जर आपल्याला कुणाला माझ्या ह्या समाजसेवेमध्ये मदत करायची असेल तर आपण नक्की मदत करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 777606477. माझं नाव डॉक्टर अमित उर्फ आम्रपाली मोहिते, सप्तरंगी आई. तर आपण या नंबरवरती कॉल करून आपण आपली मदतही देऊ शकता. धन्यवाद.